दुसऱ्या टप्प्यात आहे लोकसभेची निवडणूक होणार आहे। आपण आलो हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे। निवडणुकीसंदर्भात त्यांना काय वाटते। मला दादा सांगा, 26 तारखेला निवडणूक होणार आहे, आपण कुठल्या गावचे आहे, काय नाव आपलं? रुपेश चंपतराव चटकीनाडा। निवडणुकीसंदर्भात काय म्हणणं आहे आपलं, कशी राहील ही निवडणूक? निवडणूक चांगली राहणार आहे। आपल्या अमर काडे आणखीन तर आपल्याला अमर काडे तुताडी। ही लढत कशी राहणार आहे? ही जी लढत आहे यावर्षी लोकसभेची ते टपचीच राहणार आहे। दोन्ही रामदास भाऊ तडक, आपला रामदास भाऊ तडक हे टपचेच आहे, हे टपचेच आहे, टपचेच राहणार आहे। तुम्हाला काय वाटते या लोकसभेत यात परिवर्तन व्हावं असं वाटते का काही? हा, परिवर्तन व्हावं म्हणतो आपण। शेतकरी आहे, नवयुवक शेतकरी आहे। शेतकऱ्याचे कुठले प्रश्न या सरकारकडून राहून गेले? शेतमाल असो, पीक विमा असो किंवा अवकाळी पाऊस असो, त्यामध्ये सरकारने कुठली मदत केली किंवा कुठले प्रश्न राहून गेले? भरपूर आहे असे। काही अवसान देऊन आहे, त्याचे काही भेटले नाही। ते गव्हाचे पैसे मिळाले, ते अजून भेटले नाही। सोयाबीनचे पैसे मिळाले म्हणणे, ते काही मिळाले नाही आतापासून। पराठीच्या कापसाचे ते काही भेटले नाही। तुमचं काय म्हणणं आहे आमच्या माध्यमातून सरकारच्या प्रतिनिधीला? आमचं म्हणणं पडते का, बोललं तसं द्यायला पाहिजे, बोललं तसं सरकारनं करायला पाहिजे। हा, त्यामुळे आपण यास परिवर्तन करणार आहे असं म्हणणं आहे। हा, असं हो। आणखी आपल्यावर एक शेतकरी आहे, शेतकरी दादा आहे, त्यांच्याशी संवाद साधूया। दादा मला सांगा, आपण कुठल्या गावचे आहे, आपण काय नाव आहे तुमचं? माझं नाव हरिभाऊ मारुती महाकाळकर, मी परडा गावात आहो। निवडणुकीसंदर्भात आपल्याला काय वाटते? लोकसभेची निवडणूक जी दुसऱ्या टप्प्याची आहे, 26 तारखेला आपल्या इथं होणार आहे, ही निवडणूक कशी राहील? कशी म्हणजे तसं म्हटल्याप्रमाणे त्यांनी केलं नाही आहे। त्यामुळे लोकांच्या मनात काही ना काही असं येणारच आहे। टक्कर कशी राहील? कुठले रामदास तडस आहे, अमर काळे आहे किंवा अन्य उमेदवार जे आहे उमेदवार उभे आहेत, तर ही लढत कुणामध्ये राहील, कशी राहील? रामदास तडस आणि अमर काळे यांच्या दोघातच राहील। कोण निवडून यावं असं वाटते आपल्याला? कुणाची सरकार यावं? तसं तर आपण सांगू शकत नाही, पण आता अमर काळे यावं असं वाटते। म्हणजे आपण परिवर्तन व्हावं असं वाटते का आपल्याला? हो, काही ना काही परिवर्तन व्हायला पाहिजे। शेती संदर्भात ह्या सरकारकडून कुठले, जसं अवकाळी पाऊस आहे, पीक विमा आहे किंवा शेतमालाला भाव आहे, या संदर्भात ह्या सरकारकडून कुठले जे आहे निर्णय झाले होते ते सुटून गेले किंवा काय सांगणं आहे तुमचं? म्हणजे तसे पीक विमा वगैरे त्यांनी दिला नाही आहे। सरकार तर म्हणते पीक विमा आम्ही दिलं शेतकऱ्याला, कुठं भेटलाच नाही ना, पूर्ण म्हणजे संपूर्ण कास्तकाराला मिळालं नाही। म्हणजे यावेळेस जे निवडणुकीत जे आहे आपण परिवर्तन करणार? हो, परिवर्तन झालं। एकूणच आपण हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत। अनेक शेतकऱ्याशी आपण संवाद साधत आहोत। शेतकऱ्याला निवडणुकीसंदर्भात, शेतमालासंदर्भात, अवकाळी पाऊस, पीक विमा या संदर्भात आपण प्रश्न घेत आहोत। त्याबद्दल शेतकरी जे आहे आपली परिस्थिती सांगत आहे। म्हणजे शेतकऱ्यांची जे परिस्थिती होती ती सत्य परिस्थिती शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे सांगत आहे। 26 तारखेला वर्धा जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे। आपण त्या संदर्भात चर्चा जी आहे शेतकऱ्याशी करता आपण हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलो आहोत। शेतकऱ्याशी संवाद साधत आहोत निवडणुकीसंदर्भात त्याचं काय म्हणणं आहे। दादा मला सांगा, तुम्ही कुठल्या गावचे आहे, काय नाव आहे, काय माल आणला होता आज कृषी उत्पन्न बाजार समिती? मी प्रवीण सुटे बोलतो, राहणार गिरड, समुद्रपूर तालुक्यातले। आज काय माल आणला होता, काय भाव मिळाला आज मालाला? आज चना आणला। काय समाधानकारक रेट मिळाला? नाही ना, आज समाधानकारक भाव नाही आहे, आज भाव पडले आहे। काय भाव मिळायला पाहिजे होता? आज 61-62चे भाव होते, आज 59वर भाव आणून टाकले त्यानं, 58वर भाव आणून टाकले। एकूण घाटा झाला आपला असं म्हणणं आहे। मला सांगा, 26 पाडून टाकते। आज एक दिवस देते भाव काय 61-62 दाखवते, मालाना तर 59 ना 58 लागून जाते। म्हणजे 200 रुपये 300 रुपये एका दिवशी भाव उतरवून टाकते। मला सांगा, वर्धा जिल्हा 26 तारखेला निवडणूक होणार आहे। निवडणुकीसंदर्भात आपलं काय म्हणणं आहे? कुठला उमेदवार वरचं राहील किंवा निवडून येईल? आम्हाला वाटते का अमर काळे यायला पाहिजे। अमर काळे यायला पाहिजे? हो। काहून? मग हे असे आम्हाला दगे देते, आम्हाला आश्वासन देते, पीक विमा देऊ म्हणते,
पीक विमा देतो म्हणते आणि पीक विमा आम्हाला लागूच नाही होत, भेटतच नाही आम्हाला. सरकारचं म्हणणं आहे पीक विमा दिला भेटला नाही. नाही भेटला ना, पीक विमा भेटलाच नाही ना. आमचे मालक का म्हणते पाहणी करायला येते, पाहणी करून घेऊन जाते, पण त्याचा पीक विम्याचा आम्हाला काही लाभच भेटून नाही राहिला. अवकाळी पाऊस आहे मोठ्या प्रमाणात 3 वेळेस झाला, त्याच्या संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं? काय शेतीचं कुठलं नुकसान झालं होतं त्या संदर्भात मोबदला भेटला का? नाही भेटला ना आम्हाला, काहीच भेटलं नाही. आमचा जो चना गेला, आमच्या का म्हणते बाकी ज्याचे सोयाबीन गेले आमचे. त्याच्या शेतकऱ्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे होतं? कुठल्या योजना अंमलात आणायला पाहिजे होत्या? बोलते ते करत नाही, ते बोलून दाखवते फक्त आम्हाला का बा आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ, आम्ही पीक विमा लागू करू तुम्हाला, पण पीक विमा लागू करतच नाही. आणि केला म्हणते फक्त मोबाईलवर दाखवते, टी व्हीवर दाखवते आम्ही पीक विमा दिला, पण आम्हाला देत नाही. भाव आम्हाला द्यायला पाहिजे. भाव एक दिवस भाव देते दुसऱ्याही पाडून टाकते. कापसाचे भाव 8,000 केले ना का म्हणजे दुसऱ्या दिवशी 7,000 टाकून देते. एकूण मग आपण वर्धा जिल्ह्यात परिवर्तन घडवणार का आता? मग हे जी निवडणूक आहे 26 तारखेला मतदान आपला अधिकार आहे, त्यावेळेस आपण परिवर्तनाची लाट आणणार का? परिवर्तन घडवणार, काय म्हणणार? परिवर्तन घडायला पाहिजे ना आमचं म्हणणं. परिवर्तन घडवणार. हो. एकूणच आपल्याबरोबर आणखी एक काका आहे, त्यांचं म्हणणं काय आहे आपण विचारू. काका मला सांगा, आपण कुठल्या गावचे आहे, काय नाव आहे, काय माल आणला होता? त्यांना कुठल्या गावचे आहे आपण? असोला शुभम तळेकर. असोला. काय चण्याला काय रेट मिळाला आज? रेट दिला होता ना तू दिला व्हायचा आहे. काय अपेक्षा आहे, कुठला रेट मिळेल? का सांगा, त्याचे हाते भाव आहे दादा तर म्हणणं आहे का दादाच्या चण्याला भाव नाही मिळाला, आपल्या चण्याला मिळणार काही गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. ही जी निवडणूक आहे ही कशी होणार आहे? का सांगा, त्या निवडणुकीचं सांग का होणार ते, जनता आहे. नाही, आपण मतदार आहे, जनता आहे, सगळ्या आपण मतदार आहे. मतदार आपला अधिकार आहे, तर त्या मतदारात आपण जो आहे अधिकार बदललाच पाहिजे. काय वाटते निवडणूक, काय वाटते आपल्याला? बदल पाहिजे ना, बदल पाहिजे. बदल भाव पाहिजे. एका ते बोर्ड घालून ते देत नाही काहीच. हाव सांगते फक्त आम्ही शेतकऱ्याच्या हिताचे हाव म्हणते. हे करतो ते करतो, पण काही करू नाही राहिले, काही भेटलं नाही, काहीच नाही भेटत. म्हणजे शेतकऱ्याच्या ज्या अपेक्षा सरकारकडून होत्या त्या पूर्ण नाही झाल्या असं म्हणणं आहे का? हो, पूर्ण नाही झाल्या. म्हणजे एकूण शेतकरी नाराज आहे ह्या सरकारच्या धोरणासंदर्भात. हो, नाराज आहे, नाराज आहे. तर काय म्हणणं, आज रामदास तळस जे आहे विद्यमान खासदार आहे, अमर काळे आहे, दुसरे आणखी उमेदवार आहे, कुठला उमेदवार निवडून यावं असं वाटते आपल्याला? काय ते काय लागला, काय का सांगा आपण परिवर्तन म्हणता ना? हो, परिवर्तन करणार, पण उमेदवार कुठला निवडून येणार सांगा? ते निवडा लागून गेल्या ना, त्याला निवडा लागणं कोणतं चांगलं आहे ते पाहावं लागेल ना. एकूणच आपण हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो. अनेक शेतकऱ्याशी संवाद साधत आहोत. शेतकऱ्याचं म्हणणं आहे का कृषी मालाचे भाव जे होते ते शेतकऱ्याला मिळालं, ते भाव मिळाला पाहिजे होते. कृषी धोरण जे आहे सरकारकडून राबवण्यात आलं ते सुद्धा चुकीचं आहे. अनेक शेतकऱ्यांना जो पीक विमा अद्यापही भेटला नाही अशी खंत शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. त्या कृषी संदर्भात शेतकऱ्यांकडून जे निर्णय करण्यात आले होते ते निर्णय अंमलात नाही आणण्यात नाही आले अशी खंत अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. शेतकऱ्यांचा आपण जेव्हा एकूण कोल घेत आहोत, शेतकऱ्याचं म्हणणं आहे का आम्हाला शेतमालाचं जे धोरण होतं शेतकऱ्याचं ते सरकारनं राबवलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला परिवर्तन हवं, नवा उमेदवार जो आहे आम्ही निवडून आणणार असं अनेक शेतकऱ्यांना बोलून दाखवलेलं आहे. आपण हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत. 26 तारखेला जे आहे वर्धा जिल्ह्यातील लोकसभेचं निवडणूक पार पडणार आहे. त्या आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याशी निवडणुकीसंदर्भात जे आहे संवाद साधत आहोत. अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत. आपण आणखी आपल्याबरोबर शेतकरी आहेत, त्यांचे संवाद साधूया. त्यांचं काय म्हणणं आहे शेतमालाबद्दल, निवडणुकीबद्दल. मला सांगा, वर्धा जिल्ह्याच्या निवडणुकीसंदर्भात दादा आपल्याला काय वाटतं? परिवर्तन झालं पाहिजे, एकशक नाही पाहिजे, परिवर्तन पाहिजे ना. ही लढत कशी होणार? हे फाईट होईल, चांगली जबरदस्त फाईट होणार आहे दोघांची. हां, नाही दुहेरी. पुन्हा फाईट होणार. तर असणं आपला काळे. कोण निवडून येईन असं वाटतं तुम्हाला? मला तर वाटतं बा आता अमर काळे निवडून यायला पाहिजे. शेतकरी म्हणून या ज्या सरकारनं शेतकऱ्यासाठी कुठले मोठे चांगले काम केले, किंवा शेतकरी म्हणून तुमचे कुठले जे समस्या आहेत त्या राहून गेल्या? समस्या भावच नाही ना मालाला. कापूस तिकडून आयात केला, कापसाचे भाव पाडून टाकले. 11, 12, 13 हजार कापूस होता, आता 7 ना 8 हजार रुपये खपला यावर्षी. मग भाव पाहिजे ना. हे 2000 देऊन काय तुकडे देऊन काय मतलब आहे का? 2000 दिले पण थोडी होते. म्हणजे 2000 रुपये नाही पाहिजे, पण शेतमालाला चांगले भाव बाबा नाही तर शेतमालाला भाव पाहिजे ना काकाजी.
आपला जो तालुका आहे किंवा जिल्हा आहे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात जिल्हा आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? बरं नाही तर का कास्तकार नाही कमी आहे, यवतमाळ जास्त आहे, वर्धेत कमी आहे. एकूण शेतमालाला भाव भेटले पाहिजे. शेतमालाला भाव भेटले पाहिजे. एकूणच आपण शेतकऱ्याशी संवाद साधला. शेतकऱ्याचं म्हणणं आहे का आम्हाला 2000 रुपये नको, आमच्या ज्या मालाला भाव पाहिजे. आणखी आपल्याशी एक शेतकरी काका आहे. काका कुठं राहता, तुमचं नाव काय आहे, काय म्हणणं आहे तुमचं आमचं संदर्भात? आमच्या मालाला भाव भेटले पाहिजे. हे काय भाव पडले, भाव आता चण्याले भाव पडली, काय करावं, का आत्महत्या करावं, मालाला भावच नाही, काय करणार. पाणी कसा करते, पाण्यात हे असे कोणीच नाही, निसर्ग असा करते. त्या दिवशी एक घराला झोपडी उठून भरायले आमचे कास्तकाराचे गेले, कास्तकाराला माहीत का फायदा आहे याच्यामुळे. हा सरकार आज हे निवडणूक आहे, आता तुम्ही मतदार राजा आहे. यावेळेस 26 तारखेला आपल्या इथं वर्धा जिल्ह्यात निवडणूक आहे. तुमचं काय म्हणणं आहे या निवडणुकीसंदर्भात, काय परिवर्तन होणार किंवा तोच उमेदवार राहणार? परिवर्तन झालंच पाहिजे, हे काय फायदा नाही ना, परिवर्तन व्हायलाच पाहिजे. नाही झालं ते पुन्हा मारणार आहे जीवन. त्यात असं जीवन मारून राहिले, मला भाव नाही, काय दिलं, काय देऊन राहिले, 2000 रुपये दिले ते अजून जमाच नाही खात्यावर. पीक विमा संदर्भात काय म्हणणं आहे आपलं? भेटलेच नाही, 1 रुपयाने भेटला पीक विमा इथं. एका आता मागं गारपीट झालं तर का भेटलं कास्तकाराला. कास्तकाराची तर हालच आहे, मरू कष्ट करायला लागते आणि येतं येऊन मरायला लागते. मग रातच्याने पाणी वळायला जायला लागते आणि गारपीटाने नेलं तर काय भेटलं. हे चप्पल नाही काटे मोडते, डुकरं फेकते. सरकारचं म्हणणं आहे का शेतकऱ्यासाठी आम्ही खूप काही केलं, तुमचं काय काहीच नाही केलं यायनं काहीच नाही केलं आतापर्यंत. आम्हाला काय केलं यायनं, का भाव दिले, का देणारे गारपीटचे नाही पेटले, लोकायला काय यायला चांगले भेटले न, कोणाकोणाला काहीच नाही भेटलं, लसणी नाही भेटली. शेतकरी म्हणून परिवर्तन घडवणार काय यावेळेस तुम्ही मतदार म्हणून? घडवायचंच आहे ना, घडवाच लागणच, नाही तर हेच का. एकूणच आपण जे आहे कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत. अनेक शेतकरी जे आहे आपले खंत जे बोलून दाखवत आहे का सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या किंवा जे सरकारनं करायला पाहिजे होतं ते केलं नाही, असंच शेतकऱ्याचं म्हणणं इथे आहे. 26 तारखेला वर्धा जिल्ह्यातील जे आहे निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. आपण हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत. आपण निवडणुकीसंदर्भात आढावा घेत आहोत. शेतमालाला भाव अनेक ज्या बाबी आहे शेतकऱ्यांकडून विचारत आहोत का निवडणुकीत जे काय परिवर्तन. मला दादा सांगा, तुम्ही कुठल्या गावचे आहे, काय नाव आहे? कान्होलीचे आहे, प्रभाकरराव झेत्रूजी बोरकुटे, कान्होली. तुमचं निवडणुकीसंदर्भात काय म्हणणं आहे? आमचं निवडणुकी संदर्भात आमचं म्हणणं आहे का जे आमचे आता खासदार निवडून गेले रामदासजी तडस, ते आमच्या गावाला अजूनही चक्कर मारली नाही त्याने एक. आमचं पूरपीडित गाव आहे कान्होली. आम्हाला म्हणे पुनर्वसन करायचं आहे म्हणे. आमच्या गावाला अजितदादा पवार येऊन गेले, फडणवीस साहेब येऊन गेले, अजूनही आमच्या गावचं पुनर्वसन झालं नाही. आमचं गाव दोन्ही नदीच्या संगमात, यशोदा आणि वर्धा. त्याच्यामुळे ह्या सरकारचा आम्हाला काही उपयोग आहे नाही. कारण का हे पाहून गेलं आमच्या गावाची जे कंडिशन आहे, आजनसरा बॅरेज आहे आमच्या गावाला, त्याचा त्याने काहीच उपयोग केला नाही अजून. पुराचा मोठा फटका जो आहे आपल्या गावाला बसला होता. त्यानंतर अनेक वेळा जे शेती जी आहे पुरात गेली होती. त्यानंतर आपल्याला काय मोबदला भेटला किंवा काय 3 वेळा अवकाळी पाऊस झाला, वादळी वारा झाला, त्याच्यानंतर आपल्याला शेतकरी म्हणून आपल्याला काय वाटते, काय मदत मिळाली? काहीच त्याची आम्हाला मदत काहीच मिळाली नाही. पुनर्वसनमध्ये जे शेती आमची बुडली होती त्याची काहीच नाही. पीक विमा काढला होता आम्ही 1 रुपयाचा, त्याचाही आम्हाला मोबदला काहीच मिळाला नाही. पीक विम्याचा मोबदला कुठलाही आला नाही अजूनपर्यंत. हो, तर त्याचाही मिळाला नाही आम्हाला, याचाही मिळाला नाही, पुनर्वसनचाही आम्हाला काहीच मिळालं नाही. शेतकरी म्हणून तुम्हाला ही निवडणूक कशी वाटते? त्या परिवर्तन व्हावं, BJP रामदास तडस, अमर काळे किंवा अन्य उमेदवार, काय वाटते? आम्हाला याच्यात हे व्हावं म्हणजे आम्हाला हे सरकार नकोच आहे. आम्हाला का नाही काँग्रेसचं सरकार हवं आहे. BJPचं सरकार हे काही नाही, फक्त देखावा दाखवते, ते काही करू शकत नाही. म्हणजे आम्हाला आता 2,000 रुपये हे दिले किसान योजनेचे, हे देण्यापेक्षा कास्तकाराला भाव दिला हे योग्य राहील सगळ्याच गोष्टीचा. एकूणच आपण जे शेतमालाची जी विक्री होते मोठ्या प्रमाणात जे शेतकरी जे आहे हिंगणघाटच्या अग्रण्य कृषी उत्पन्न बाजार समितीत जे आहे
आपलं कृषी माल जो विकायला आणि ते तिथे अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपण या दादाची संवाद साधला. या दादाचं म्हणणं आहे आम्हाला 2000 रुपये नको, आम्हाला शेतमालाला भाव द्या, तेव्हाच आम्ही सुदृढ होऊ, असं यांचं म्हणणं आहे. हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात जे आहे वर्धा जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका ज्या आहे पार पडणार आहे, त्या संदर्भात आपण शेतकऱ्याकडून माहिती घेत आहोत. आपल्याबरोबर एक नवयुवक शेतकरी आपल्यासोबत आहे. दादा, तू कुठल्या गावचा आहे, काय नाव आहे, काय करतो तू? मी शेतीच करतो. गेले आता 5-6 वर्ष झाले आम्ही नोकरीचे जे होतो. या सरकारनं 10 वर्ष झाले नोकरी देऊ असे करत आहे. नवीन युवक आले आणि 10 वर्ष आता या त्यांना आम्ही म्हणजे आम्हाला नोकरी नाही देऊ राहिले, प्रायव्हेटीकरण करू राहिले. ह्या करताना आम्हाला शेती करावी लागते. नोकऱ्या नाही भेटत आहे शिक्षणामुळे, तू त्याच्यामुळे शेतीकडे वळला तू, असं म्हणणार? हा, असं म्हणणार. म्हणजे 10 वर्ष झाली नोकऱ्या काढूच नाही राहिले ना. सब नवीन युवक आले, नवीन युवक म्हणजे परिवर्तन वर्धा जिल्ह्यात परिवर्तन. हा, परिवर्तन झालंच पाहिजे. कशी होईल वर्धा जिल्ह्याची ही निवडणूक, कशी राहणार यावेळेस? यावेळेस कशी झुंजावाची राहणार आहे, काठीची राहणार आहे. काट्याची राहणार. हो. कोण निवडून येईल असं वाटते तुला? आता परिवर्तन आहे. आता लोकांचा कौल ज्याला जाईल तो निवडून येईल. तुझं मतदान कोणाकडे राहणार? माझं अमर काळेकडे. हा. त्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात वर्धा जिल्ह्यातील रणधुमाळी होणार आहे. आपण आलो आहोत हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत. इथे शेतकऱ्याशी आपण संवाद साधत आहोत. अनेक शेतकऱ्याशी आपण संवाद साधलाही आहे. आणखी आपल्यावर एक शेतकरी दादा आहे, त्यांना विचारूया त्यांचं काय म्हणणं. दादा, आपण कुठले आहे, आपलं नाव काय आहे? किशोर मानकर आहे माझं नाव, कानगावचं आहे मी. वर्धा जिल्ह्याच्या निवडणुकीसंदर्भात आपण काय सांगणार? 26 तारखेला जे निवडणूक आहे लोकसभेची, त्याच्यामध्ये अमर काळे येणार आहे हे सांगू शकतो. ही लढत जी आहे कशी राहणार आहे? अमर काळेची चांगली राहणार आहे. रामदास तळस का बरं नाही? कारण की तो काम करण्याच्या योग्यच नाही आहे. काम करण्याचे योग्य नाही आहे. शेती संदर्भात या सरकारकडून कुठले प्रश्न राहून गेले? शेतमालाचा असो की अवकाळी पाऊस असो, पीक विमा असो, असे मोठे जे गंभीर प्रश्न होते, शेतमालाला भाव, अशा कुठल्या गोष्टी ज्या आहे सरकारकडून राहून गेल्या? कोणत्याच नाही झाल्या आमच्या इकडं. BJPच्या लंब करून टाकलं, काहीच नाही. काय अपेक्षा होत्या सरकारकडून? शेतमालाला भाव मिळावं, पीक विमा भेटावं, असं काय अपेक्षा होती? पीक विमा नाही मिळाला असता तरी चालत होता. भाव जरी बरोबर राहिला तरी जमते आम्हाला, पण ते पण नाही आहे. शेतमालाला फक्त भाव पाहिजे. शेतमालाला भाव पाहिजे. 2000 रुपये नाही पाहिजे. 2000 रुपये नाही पाहिजे. आणि ते साडीही नाही पाहिजे. साडी नाही पाहिजे, 2000 रुपये काहीच नाही पाहिजे. आज 12,000 रुपये लागला असतं तरी आमच्या काय साड्या घेणं होत होत्या. हां, शेतमालाला भाव भेटले असते तर साडी नव्हती पाहिजे ना, काहीच नव्हतं पाहिजे. 12,000 म्हणजे भाव भेटला तर साड्या असतं. हा, साड्या. म्हणजे ही जे लढाई आहे परिवर्तनाची राहील, काट्याची राहील, कशी राहील? हे जे लढत आहे नाही, परिवर्तनाचीच राहील लढत. परिवर्तनाची राहील. अमर काळे विजयी होईल. एकूणच आपण शेतकऱ्याचा संवाद साधतो. आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे, त्यांचे संवाद साधू आहे. त्यांचं काय म्हणणं आहे? काका, मला सांगा, आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्रीसाठी आले, काय म्हणणं आहे शेतकऱ्या? आपण शेतकरी आहे. ह्या जे 26 तारखेला निवडणूक होणार आहे त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? आपल्या शेतमालाला भाव मिळायला पाहिजे होते. शेतमालाला भाव मिळायला पाहिजे, पण कापसाला खर्च भरपूर आहे आणि भाव काहीच नाही आहे. कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे. 4,500 रुपये सोयाबीन तसे पिकून नाही राहिले आणि पिकून तर राहिलेच नाही, त्याच्यानंतर भावही नाही आहे. शेती करावं कशी करावं काही समजून नाही राहिलं. हे फक्त तुरीलाच भाव आहे सध्या, बाकी कोणत्याच शेतीच्या उत्पन्नाला भाव आहे नाही. तर मला सांगा, आता जो आपला अधिकार आहे, आपला अधिकार बजावणार आहे, मतदान हा सगळ्यात मोठा अधिकार असतो मतदाराचा. यांनी सरकार बदलते, देश बदलते, आपला प्रतिनिधी बदलते. 26 तारखेला निवडणूक होणार आहे. ही निवडणूक कशी राहणार आहे? कोण निवडून येईल, कसं वाटते? का कोण निवडून येणार? आम्हाला तर वाटतं बाबा रामदास तडस यावं. रामदास तडस यावं कायच्यासाठी? मोदीसाठी. मोदी सरकार यायला पाहिजे. हे एवढंच. हे कास्तकाराविषयी याचं दुर्लक्ष आहे. बाकी धोरण जे आपल्या देशाचं जे धोरण आहे, हे सरकारचं धोरण, जसं पाकिस्तान हे देश आपल्या देशावर कधी अटॅक करायचे, पण आज त्याची हिंमत नाही होत. या गोष्टी तुम्ही एक शेतकरी आहे, शेतकरी म्हणून आपण भावही मागत आहे, शेतकरी म्हणून भावही मागत आहे. सरकारचा जो प्रतिनिधी आहे तोही निवडून आला पाहिजे. सगळ्या समस्या म्हणजे तुमचं एकूण म्हणणं आहे शेतकऱ्यांचा भाव,
म्हणजे सरकारने दिला नाही ही खंत आहे आपली. खंत आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणता का त्यांचा प्रतिनिधी निवडून यायला पाहिजे. तर मग हे परिवर्तन कसं होणार, सरकार म्हणजे हे भाव कसं देणार मग? नाही, एका दृष्टीने पाहतो म्हटलं तर आमचं या सरकारनं म्हणजे फायदा काहीच नाही. पण दुसऱ्या देशाला पाहून अगर आपल्या देशाचा विचार करतो म्हटलं, जसं काही कोणी यायचं आणि मुंबई पुण्याला यायचा, पुण्याला बॉम्ब फोडून जायचा, हैदराबादला यायचा, हैदराबादला बॉम्ब फोडून जायचा, या दृष्टीनं पाहतो म्हटलं तर हे काँग्रेसच्या काळात चालायचं, BJPच्या काळात नाही आहे, ते खतमच झालं आहे. त्याच्यानंतर पाकिस्तान आतंकवादी घालायचा, देशाचं नुकसान करून जायचं, हे बिलकुल खतम होऊन गेलं या BJPच्या काळात, मोदी सरकारच्या काळात. या गोष्टी शेतकऱ्यासंदर्भात काय योजना सरकारने राबवायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यासंबंधी भाव द्यायला पाहिजे. 10 वर्षात तर भाव द्यायला नाही सरकार. हो, देऊनच राहील, हेच खंत आहे. आता काय करणार तुम्ही? पुढील वर्षात भाव देणार हे असं वाटते का सरकार? आता शेवटी आम्ही मोदीमुळे मतदान करतो. मोदीमुळे मतदान करणार. हा, शेतमालाला भाव भेटला नाही भेटला तरी मोदी जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत भाव म्हणजे त्यालाच मतदान करणार आम्ही. एकूणच आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो, अनेक शेतकऱ्याशी संवाद साधत आहे. ह्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधला. यांचं म्हणणं आहे शेतमालाला भाव जरी भेटले नाही तरी मोदीला आम्ही मतदान देणार, मोदी आमच्या देशासाठी आवश्यक आहे, ही बाब या शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. आणखी आपण अनेक शेतकऱ्याशी संवाद साधूया. चला, जिल्ह्यात 26 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार होणार आहे. आपण हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत. शेतकऱ्यांना जे आहे आपण लोकसभेच्या संदर्भात प्रश्न विचारणार आहोत, त्यांच्या शेतमालासंदर्भात प्रश्न इथं कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटमध्ये आलो. आपल्याबरोबर एक दादा आहे, शेतकरी आहे. दादा, तुम्ही कुठल्या गावचे आहे, काय नाव आहे आपलं? दिलीप भगत, आलुटा बोरगाव, तहसील देवळी, जिल्हा वर्धा. तुमचं काय म्हणणं आहे ह्या निवडणुकीसंदर्भात? आपलं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे म्हणजे परिवर्तन आवश्यक आहे. आज शेतीमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करून राहिले. स्त्रियाला अर्धी तिकीट दिली, स्त्रियाला अर्धी तिकीटची गरज नाही, अर्धं सिलेंडर पाहिजे. 400 रुपये भावाचं 1200 रुपयाला सिलेंडर केलं. हां, बायाला अर्ध्या तिकीटची गरज नाही, बायाला अर्ध्या किमतीच्या सिलेंडरची गरज आहे. हे समजायला पाहिजे या मोदी सरकारला. आज परिवर्तनाची गरज आहे आणि आम्हाला असा कौल आहे यावेळेस तर अमर काळे 100% निवडून येते. ही लढत काहून निवडून येणार? लोकांना समजून आलं भाजप काय करत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगीकरण, बेरोजगारी आहे की नाही आहे. शेती संदर्भात या सरकारने काय केलं, काय राहून गेलं? काहीच नाही केलं. आता गारपिटानं नुकसान झालं, काही भरपाई नाही, नुकसान भरपाई नाही, काहीच नाही. शेतीमालाला भाव नाही, पूर्ण शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये आला नंतर आता भाव वाढले. आता भाव कोणाला भेटणार आहे? व्यापाऱ्याला भेटणार आहे, शेतकऱ्याला भेटणार आहे का? हां, आज तुरीचे भाव सध्या ठीक आहे. आज पुन्हा इलेक्शन झाल्याच्यानंतर पहा तुम्ही, पुन्हा तुरीची डाळ आयात होते, आज सुगच भाव पडते. कपास सोयाबीनच्या भावाबद्दल काय कशी परिस्थिती होती? सोयाबीनच्या भावाबद्दल परिस्थिती म्हणजे आता आज 442च्या वर सोयाबीन जाऊन राहिलं राजू. आजच्या वेळेस नाही, जेव्हा सोयाबीन निघलं, जेव्हा कपाशी निघली त्यावेळेस काय परिस्थिती होती? त्यावेळेस तीच परिस्थिती होती, आजही तीच परिस्थिती आहे. भावबाजी बिलकुल स्थिर आहे. शेतमालाला भाव वाढून भेटले पाहिजे होते असं वाटते आपल्याला? 100%. आम्हाला भावच पाहिजे ना, आम्हाला 2000 रुपये नाही पाहिजे. काय होते त्या 2000 रुपयाला? 2000 रुपये तुम्ही काय आमचेच देऊन राहिले ना, 18% घेऊन राहिले ना. प्रत्येक गोष्टीवर GST, खाण्यावर GST. म्हणजे आपल्या वर्धा जिल्ह्याच्या मतदारसंघात जे आहे परिवर्तन पाहिजे असं आपलं म्हणणं. व्हायलाच पाहिजे. जनतेला माहीत आहे परिवर्तन करावंच लागते म्हणून, आवश्यक आहे परिवर्तन आणि जनतेने करायला पाहिजे असं माझं मत आहे. एकूणच आपण अनेक शेतकऱ्याशी संवाद साधत आहोत. आपल्याबरोबर शेतकरी होते, यांच्याशी संवाद साधला. यांचं म्हणणं आहे का शेतमालाला भाव नाही मिळाले. जे सरकारच्या प्लॅनिंग्स होत्या त्या प्लॅनिंग्सबद्दल सुद्धा सांगितलं, त्या प्लॅनिंग चुकल्या कुठंतरी. याबद्दल सविस्तर माहिती दिली. हिंगणघाट, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का परिवर्तन नक्कीच झालं पाहिजे, उमेदवार बदलला पाहिजे, असे जे मत आहे शेतकरी मांडत आहे. पण हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो. हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अग्रणी जशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, या ठिकाणी अनेक शेतकरी जे आपला शेतमाल विक्रीकरिता आणतात, जिल्ह्याच्या बाहेरचे, जिल्ह्यातले, तालुक्यातील. आपण निवडणुकीसंदर्भात काही शेतकऱ्यांना विचारलं. मला आता सांगा, निवडणूक लागली आहे आपली वर्धा जिल्ह्याची, अनेक उमेदवार जे आहे रिंगणात आहे.
तुमचं निवडणुकीसंदर्भात काय म्हणणं आहे? कुठला उमेदवार वरचढ राहील, कुठला उमेदवार निवडून येईल, उमेदवाराबद्दल काय म्हणणं आहे? नाही सर, याच्यामध्ये तर आम्हाला काही माहिती नाही निवडणुकीमध्ये. त्याच्या संदर्भात काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे ह्या निवडणुकीसंदर्भात काय म्हणणं आहे? शेतकऱ्यांना आधारभूत किमतीवर आधारभूत किंमत भेटायला पाहिजे मालाची. शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे सर. त्यात शेवटी ते जे भरपाईवर काही देत नाही, जेवढी आधारभूत किंमत आहे तेवढं आधारभूत किंमत शेतकऱ्यांना भेटायला पाहिजे मालाची. मला सांगा ह्या निवडणुकीत काय चित्र राहील वर्धा जिल्ह्याचं? आता यावेळेस तर थोडं राष्ट्रवादी काँग्रेसचं वाटून राहिलं सध्या. राष्ट्रवादी हां. गेल्या सरकारमध्ये खासदार साहेबांनी आणि सरकारने शेतकऱ्यासाठी काय करायला पाहिजे होतं, काय सुटून गेलं असं वाटते तुम्हाला? यावेळेस मागच्या वर्षी जे सरकार जे खासदार होते त्यांनी काय तेवढं खास लोकांसाठी कामं केले नाही आहे. शेतकऱ्याचे कुठले प्रश्न जे आहे सरकारकडून सुटून गेले? तो शेतमाल असो किंवा अवकाळी पाऊस असो, पीक विमा असो, असे कुठले प्रश्न शेतकऱ्याकडे सुटून गेले? शेतकऱ्यासाठी जे पीक विमा वगैरे आहे ते अजून लोकांना बरोबर मिळाले नाही. आणि ते आता जे दुष्काळ पडला आहे, आता पाणी वगैरे झाले आहे, तर त्याचे अजून पंचनामे वगैरे व्हायचेच आहे काही. शेतमालाला भाव कसे राहिले यावर्षी? शेतमालाला योग्य याच्यावर खर्चानुसार भाव कमी आहे यावेळेस. कापसाला भाव कमी आहे, बाकी आता दही चना तुरी वगैरे भाव चांगले. ही वर्धा जिल्ह्यातली लढत जी आहे, एकूण तुम्ही लढत कुणाकुणामध्ये राहणार आहे ते सांगितलं. ही लढत कशी राहणार, कशी होईल? तशी फाईट राहील यावेळेस, एकतर्फी होणार नाही. कोण निवडून येईल आता ते सांगता येत नाही आता नंतर. आपण शेतकरी म्हणून आपला कोल कोणाकडे असणार आहे? यावेळेस तर काँग्रेसवाले निवडली. राष्ट्रवादी काँग्रेसचा जो उमेदवार आहे अमर काळे, त्यांची हवा जरा थोडी जास्त वाटून राहिली. एकूणच आपण हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो. कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण शेतकऱ्याकडून वर्धा जिल्ह्यात जे आहे निवडणुकीची काय परिस्थिती होणार, कुठला उमेदवार निवडून येणार, कुठला उमेदवार वरचढ आहे या संदर्भात जाणून घेत आहोत. आणखी आपल्यासोबत आहे काही लोक जे आहे आणखी आहे, त्यांना विचार का म्हणणं आहे तुमचं निवडणुकी संदर्भात? काँग्रेस. एकूणच आपण जेव्हा विचारत आहोत कृषी मंडीत आलो आपण, हिंगणघाटच्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो, मोठ्या प्रमाणात इथं जे शेतकरी उपस्थित आहे. आणखी आपण काही शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत. हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत. दुसऱ्या टप्प्यात जे आहे वर्धा जिल्ह्यात निवडणुका होणार आहे. आपण अनेक शेतकरी आहे, शेतकऱ्याशी निवडणुकी संदर्भात संवाद साधता. आपल्याबरोबर आणखी एक शेतकरी आहे. काका, नाव काय आहे तुमचं, कुठल्या गावचे आहे? कानोली. सोयाबीन आणलं. काय रेट भेटला सोयाबीन? का अजून लगायचं साहेब, पण काय भावबाजी काय अपेक्षित होतं? तीस का 46-47 पर्यंत होतो भाव आणला होता. इथं का आता काय रेट लागत? आता काय लागत सांगा लगायचं साहेब. निवडणुकी संदर्भात काय म्हणणं आहे आपलं? आता काय म्हणणं आहे, मला भाव नाही तर काय सब पाडून भाव पाडून टाकले सब. का कापसाले भाव होता 82 गेलता कुठं, आता काय आहे? आता हे सबुतारी दिसून राहिली 12,040-400 होता तुरीले, तोही भाव नाही. निवडणुकीत काय करणार? आपलं मतदान कोणाकडे? काय कसं राहणार आता पाहा लागेल. मतदान कोणाकडे राहणार? मतदान आता पाहा लागेल बा. आता हे अशीच परिस्थिती नाही. आपण जे आहे मतदाता आहे, मतदानाचा अधिकार बजावणं आपलं काम आहे. त्यावेळेस एकट्याच्या नाही, पण काय परिस्थिती काय वाटत आहे विचार करायला लागेल ना आपल्याला याचा. एकूण परिस्थिती का दिसते आपल्या शहरात? आता हे तर तुम्हाला दिसूनच राहिले नाही गावात काय परिस्थिती आहे? गावात काही नाही. आता हे दुसरं BJP सोडून नाही बा, दुसरं अमर काळे सोडून अमर काळे. हो, अमर काळेच्या अशी परिस्थिती आहे गावात. शेतमालाला काय अपेक्षित भाव होते? वादी वारा झाला, पाऊस झाला, ह्या सगळ्या गोष्टी. पीक विमा महत्वाची गोष्ट आहे, मिळाला का आपल्याला? नाही मिळालं. काय म्हणणं त्या संदर्भात? अरे भेटलाच नाही ना. काही लोकांना भेटला आणि आपल्याला काहीच नाही भेटलं. सब ऑनलाईन करून ना सर्व करून मिळालाच नाही. पीक विमा भेटायला पाहिजे होता. भेटायला पाहिजे होता. सब ऑनलाईन नाही भेटला. सगळं ऑनलाईन केलं. हो, नाही भेटला. मग यावेळेस जे आहे आपण वर्धा जिल्ह्यात परिवर्तन घडवणार का? हो. शेतकरी म्हणून आपले काय म्हणणं आहे? काही नाही, त्याचं परिवर्तन तो घडणारच आहे. त्याचं परिवर्तन. हो. 10 शेतकऱ्याला भेटले पीक विमे भेटले. काय अपेक्षा होत्या सरकारकडून? काय अपेक्षा होत्या? भेटायला पाहिजे, सर्वाला भेटायला पाहिजे ना. गाव म्हणल्यावर सर्वाला काय पीक विमे सर्वाचीच झाली गेली ना, सर्वाला मिळायला पाहिजे होतं ना. असं काहीतरी पाणी पावसात शेती गेली, ते शेत पिकाचं नुकसान झालं, तेव्हा काही भेटलं का? काहीच नाही भेटलं आपल्याला. तेव्हाही काहीच नाही भेटलं. नाही काहीच नाही. शेतमालाचे भावबाजी, कापूस म्हणा, सोयाबीन म्हणा किंवा तुरी म्हणा, त्यांना म्हणा, काय भावबाजी होती? बाबा भावबाजी होती, पण तिथं घाट्यानं शिकलं. आता थोडंफार राहिलं तर ते आणून राहिलो बा. घाट्यात गेली शेती नाही तर का सब सोडून दिली तरी शेती. आता काय करतो? शेती करणं सोडून दिलं? नाही, थोडीशी ठेवली आपल्या कामापुरती, बाकी सोडून दिली. 2-4 ठिकाणची केली शेती घाट्यात चालली आहे. हो.
एकूणच आपण शेतकऱ्याची खंत विचारता. शेतकऱ्याचं म्हणणं आहे का यावेळी शेती जे घाट्यात राहिली आहे, शेतकऱ्यांना ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा शेतकऱ्याच्या पूर्ण नाही झाल्या. सरकारकडून ज्या योजना राबवण्यात आल्या त्या शेतकऱ्यापर्यंत पोचल्या नाही. अजूनही पीक विम्याचा मोठा प्रश्न आहे. तो शेतकऱ्यांना अजून अनेक शेतकऱ्यांना जे आहे पीक विमा भेटला नाही अशी खंत शेतकरी बोलून दाखवत आहे. 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात जे आहे वर्धा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहे. आपण हिंगणघाट येथील अग्रण्य जशा कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत. तिथे शेतकरी संवाद साधता निवडणुकीसंदर्भात शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे. दादा मला सांगा, आपण कुठल्या गावचे आहे, काय नाव आहे आपलं? मी गजानन विठ्ठलराव ठाकरे, सोनेगाव बाई, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. आज काय माल आणला होता? आज कृषी उत्पन्न बाजार मी या APMC मार्केटमध्ये सोयाबीन घेऊन आलेलो आहे. काय रेट मिळाला? अजून लिलाव व्हायचा आहे. काय अपेक्षा आहे, काय रेट मिळाला पाहिजे? आता 2 दिवसाच्या पहिले 4740 रुपये रेट गेला होता. तेच माल 4700 जे गेला होता आज भाव पडलेले आहे असं मला तरी माहीत झालं. अपेक्षित रेट नाही मिळणार? नाही मिळणार. कारण तर शनिवारला चण्याचे रेट 63च्या वर होते. आज चणा 58च्या खाली गेला. 4 दिवसात कमीत कमी 400 ते 500 रुपये रेट तुटले. तुरी 12,500 रुपये गेल्या होत्या, आज 11,500 रुपये जाऊन राहिल्या. मला सांगा, लोकसभेची निवडणूक 26 तारखेला आपल्या इथं दुसऱ्या टप्प्याचं मतदान जे पार पडणार आहे, तुमचं काय म्हणणं आहे लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात? आता बघा, सरकारनं शेतकऱ्याला गृहीत धरणं सोडून दिलं. शेतकरी हा सरकारच्या दावणीले बांधला आहे असं त्यांचा समज आहे. कोणत्याही प्रचारात शेतकरी याचं नाव नाही, मालाचे भाव नाही, जे मालाचे रेट तुटलेले आहे यावर काही भाष्य नाही आणि कुठेही प्रचारात शेतकरी हा दिसतच नाही. म्हणजे प्रचारात शेतकऱ्याचे मुद्देच नाही आहे सरकारकडे असं नाही आहे, कुठंच नाही आहे. आता काय म्हणणं आहे, आता 26 तारखेला निवडणूक आहे, आपण माझं तरी असं म्हणणं आहे स्वतःचं का हा थेट उमेदवाराचा प्रश्न नाही, हा झटका केंद्राला बसला पाहिजे. हे केंद्राला समजलं पाहिजे. केंद्र सरकारनं शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे. यासाठी मतदान हे मोदी आणि हे राहुल गांधी याच्यावर नाही झालं पाहिजे. आपला जर हित पाहणं त्याच्यासारखं कोण हित पाहणार? जुन्या सरकारनं 10 वर्ष काढले. आता मी आजपर्यंत सांगतो, जे यांनी आश्वासन दिलं त्याच्यावर मी पारंपरिक आपलं जे चिन्ह होतं ते सोडून मी बदल घडवलं. समजा बदल तुम्ही शेतकऱ्यांनी घडवला. 10 वर्षात बदल घडवला. तो जो आपल्याला आमची अपेक्षा पूर्ण झाली नाही. आता या वर्षात आपण नक्की बदल घडवणार का? घडणारच. एकूण शेतकऱ्याचं वातावरण कृषी उत्पन्न बाजार समितीत आलं आहे. आपल्या गावाला पहा, प्रत्येका म्हणजे सगळ्यासोबत बोला तुम्ही, प्रत्येकाची नाराजी आहे. या 6,000 2,000 आमचं काही होत नाही. अर्ध्या जणाला भेटते, अर्ध्या जणाला भेटतच नाही. आणि हे 2,000 आज मी 50 कट्टे सोयाबीन आणलं, ते 2,000 रुपये मला कुठं भेटून राहिले? काय ते सोयाबीन म्हणजे 1,000 रुपये, आज 2,000 रुपये लॉस आहे. मी 72मध्ये सोयाबीन विकला आहे 3 वर्षाच्या पहिले. आज 4,500 रुपये चालू. अशा परिस्थितीत आपण प्रपंच कसा, मुलांचे शिक्षण आहे, अन्य दवाखाने आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा चालवता? आता आम्ही कसं चालवतो? आम्हाला चालवाच लागणार. त्याच्या याच्यात आम्हाला दुसरा धंदा नाही, पर्याय नाही. सांगा, शेतकऱ्याला पीक विमा 1 रुपया दिला आणि अनेक ज्या योजना होत्या त्या शेतकऱ्यासाठी राबवल्या असा सरकारचा दावा आहे. त्या दाव्याबद्दल हा एक चांगला प्रश्न विचारला. 1 रुपयाचा मी सांगतो साहेब तुम्हाला, 1 रुपया जेव्हा मी 4-5 वर्ष झाले मी प्रीमियम भरून विमा काढत आहो. मला जास्तीत जास्त त्याचं जे काही लॉस होते ते भरून निघते. यावर्षी 1 रुपयात विमा आहे, तर यावर्षी सगळ्यात जास्त कुठं भेटून नाही राहिला. कोणी सांगायला तयार नाही, कुठं लिस्ट लागली हे दाखवायला तयार नाही, काहीच नाही. सगळं बेबंदशाही आहे. म्हणजे आपण स्वतः जेव्हा पीक विमा काढत होते तेव्हा भेटत होता. हा 1 रुपया सरकारनं काढला तर काहीच काही नाही. ते भेटले 5,000, 5,000, 4,000, 2,000 काय जे भेटायचे तेच भेटले. वर्धा जिल्ह्यात परिवर्तनाची लाट, शेतकरी एकता जिंदाबाद करून अशी परिवर्तन घडवणार का 10 वर्षात तुम्ही जे नक्की घडणार, नक्की घडणार. म्हणजे शेतकरी जे आहे, सगळे शेतकरी जे नाराज आहे, शेतकरी म्हणजे मोठ्या प्रमाणात. आम्हाला आमचं हित जपाचं आहे. आम्हाला दुसरं काही राजकारणाशी काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आमचं हित पाहिजे, बस झालं. एकूणच आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याशी संवाद साधत होता. अनेक शेतकऱ्याची जे आपण संवाद साधला, या दादाशी आपण संवाद साधला. या दादाचं म्हणणं आहे आम्हाला काही नाही पाहिजे, शेतकऱ्याच्या हिताची जे सरकार राहील त्या सरकार आम्ही निवडून देऊ. गेल्या 2 पंचवार्षिकमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे सरकारला मतदान दिलं. शेतकऱ्यांनी परिवर्तन घडवलं होतं. त्याचप्रमाणे आता यावेळेससुद्धा आम्ही मोठं परिवर्तन घडवू अशी जे आशा किंवा बोलून जे आहे शेतकरी दाखवत आहे. म्हणजे यावेळेस मोठं परिवर्तन जिल्ह्यात
किंवा केंद्रात घडेल अशी अपेक्षा शेतकरी ठेवून आहे. शेतकऱ्याचं म्हणणं आहे का ठाम आहे आम्ही परिवर्तन घडवू. 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात जे आहे वर्धा जिल्ह्यात जे आहे लोकसभेच्या निवडणुकीचा टप्पा पार पडणार आहे. आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीत. तिथे शेतकऱ्याशी संवाद साधत आहोत. निवडणुकीसंदर्भात शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे. मला काका सांगा, तुम्ही कुठल्या गावचे आहे. किनाळा. किनाळा. काय नाव आहे तुमचं. चंपत गणपतराव अवतट. आज कृषी उत्पन्न बाजार समितीत काय विकायला आणलं होतं तुम्ही आज. सोयाबीन. काय अपेक्षित रेट मिळाला. काही नाही 42 निघ भेटला. काय अपेक्षा होता, किती रेट भेटायला पाहिजे होता. 6,000 ते 7,000 कमीत कमी. 6,000 7,000. हो. कापूस झालं, आणखी चना झाला, आणखी त्याच्यासाठी रेट मिळाला तुम्हाला. काहीच नाही. कापसाले तर 6,500 भेटले. घाटा लागला. घाटा लागला. हो. मला सांगा, 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात आपल्या ज्या आहे वर्धा जिल्ह्यात निवडणुका पार पडणार आहे. आणखी अनेक उमेदवार जे आहे रिंगणात आहे. कशी फाईट होईल, कोण उमेदवार निवडून येणार असं वाटतं. कोण जुन्याले आता चान्स द्यायचाच नाही, मग तर नवीन घ्यायचा आता. जुना उमेदवार कोण. भाजपले यायला द्यायचाच नाही आता. भाजपले मतदान नाही जात. नाही. दुसरा उमेदवार कोण आहे. अमर काळे आणि अन्य उमेदवार आहे. विरोधात चालला ते भाजपच्या विरोधात. का बरं, का भाजपनं असं का नाही. कास्तकाराला ठेवलंच नाही ना. परिस्थिती घाटात आणली ना. एक चान्स यायला द्यायचाच नाही. काय योजना ज्या होत्या भाजपनं राबवल्या नाही. उत्पन्न घाटात आवते शेतीत. मी स्वतः राबून काहीच नाही भेटून राहिलं. अंगाला अंग लागून राहिलं. काहीच नाही. कर्ज होऊन राहिलं. कर्ज नाही करून राहिलं. मी का म्हणतो, जे आपण शेतात लावलं होतं ते उत्पन्न आपण आणलं, त्या उत्पन्नाच्या वर्षावर आपल्याला काय काय मुनाफा किती भेटला. भेटूनच नाही राहिला. अंगाला लागते. काहीच नाही भेटत. मग ते बसले भावबाजीमुळं. या भावबाजीमुळं शेतमालाला भाव नाही मिळतात. भेटलं तर घाटा जाऊन राहिला शेतीत. मग ते बसले. मग त्याने केलं ते. दुकानदार नाही खणला. दुकानदारही खणला नाही. कृषी जे विमा होता, 1 रुपयात कृषी विमा, मोठी योजना जे महाराष्ट्र सरकारनं राबवली. अवकाळी पाऊस झाला, पिकाची नासाडी झाली, मोठ्या प्रमाणात पाऊस आला, त्या संदर्भात काय योजना राबवल्या होत्या. एकही रुपया नाही भेटला. 2,000 रुपये आहेत, तेही नाही भेटून राहिले मला. इच्छेत येतं आणि तिथे येतं जा म्हणते. पीक विम्याचं का नियोजन होतं. काहीच नाही भेटलं. सरकार मोठा दावा करताय का पीक विम्याचे पैसे आहे आम्ही कास्तकाराला दिले. कास्तकाराचं जे नुकसान झालं होतं त्याचे सुद्धा पैसे दिले. त्या दाव्यावर आपलं काय म्हणणं आहे. काही नाही. आम्हाला शेतमालाला भाव पाहिजे. काही सरकार लागत नाही आम्हाला. पीक विमा नाही लागत. काहीच नाही. शेतमालाचे रास्ती भाव पाहिजे आम्हाला. शेतमालाला रास्त भाव भेटले पाहिजे. एकच म्हणणं आहे तुमचं. हो. हे रास्त भाव भेटले का. नाही. काहीच नाही. घाटा धावते. आम्हाला भेटत नाही. मग यावेळेच्या निवडणुकीत काय आपण मतदार आहे, आपला अधिकार आहे मतदान बजावणं. त्या मतदानाला आपण सरकार बदलू शकतो, जनप्रतिनिधी बदलू शकतो, सरकार बदलू शकतो. तर या मतदानाचा अधिकार आपण कसा वापर करणार आहात. आपल्या मताने करू ना. आता कोण निवडून यायला पाहिजे. नवीन येईल ना. जो येईल तो देऊ मतदान. आता 26 तारखेला 26 तारखेला तुम्ही नवीन जो उमेदवार आहे त्याला मतदान करणार असं आपलं म्हणणं आहे. करू. हो. आपल्या मतदान करून मतदान सांगता थोडं येते कोणाला. सांगता नाहीत पण तुम्ही म्हटलं आहे. हो. शेतकरी काय परिवर्तन करतात का. जेवढे शेतकरी आहे तुमच्या परिसरातले, तुम्हाला असं वाटते काय आज परिवर्तन करत. शेतकरी द्या तर फक्त जायला 2,000 भेटून राहिले अनुदान. ते द्यायचं म्हणते जुन्याले. ते 2,000 आम्हाला. ते 2,000 लागतच नाही तुमचे गव्हर्नमेंटचं. आता 2,000 रुपये बी नाही येणार. पण नाही लागत आम्हाला पैसे. ते भेटूनच नाही राहिले ना. त्या 2,000च्या भरशावर नाही. मी आपल्या कष्टाच्या भरशावर. 2,000च्या भरशावर नाही. कष्ट करून आपण पैसे कमवू. गव्हर्नमेंटचं अनुदान नाही पाहिजे ना आम्हाला. काहीच. फक्त भाव पाहिजे. भाव पाहिजे. गव्हर्नमेंटचे 1 रुपया नाही पाहिजे आम्हाला. शेतकऱ्याला भाव भेटले पाहिजे. हो. तुमचा पीक विमा नाही पाहिजे. काहीच नाही पाहिजे. आमच्या शेतमालाचे भाव पाहिजे. जे बजेटनं बसते ते. त्याचा पैसाच नाही लागत आम्हाला. एकूणच आपण काकाशी संवाद साधता. काकाचं म्हणणं आहे का शेतीसाठी आम्हाला शेतकऱ्याला फक्त भाव पाहिजे. आम्हाला शेतकऱ्याचं अनुदान नको, कुठल्या गोष्टी नको. आमच्या ज्या शेतमाल आहे त्याला भाव द्या. आम्हाला बस एकच मागणी आहे शेतकऱ्याची. अनेक शेतकऱ्याची आपण संवाद साधला. शेतकऱ्याचं म्हणणं आहे का यावेळेस जे आहे आम्ही परिवर्तन करू. आम्हाला नवीन उमेदवार हवा. आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण नाही झाल्या. शेतीला जो भाव पाहिजे होता तो भाव नाही भेटला. अशी खंत अनेक शेतकरी जे आहे हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आपण निवडणुकीसंदर्भात जेव्हा शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत ही खंत शेतकरी बोलून दाखवत आहे. येत्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात जे आहे वर्धा जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. आपल्याबरोबर आपण आलो आहोत हिंगणघाटच्या अग्रण्य ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत. तेथे आपण शेतकऱ्याशी संवाद साधत आहोत. शेतकऱ्याचं निवडणुकीसंदर्भात काय म्हणणं आहे, ही फाईट जी आहे शेतकऱ्याची कशी राहणार आहे. आपल्याबरोबर अजून एक शेतकरी आहे. दादा सांगा तुमचं नाव काय आहे, कुठल्या गावचे आहे.
मी मोहन रामभाऊ बिजवार, करंजी काजी, तहसील वर्धा. आज काय कृषी उत्पन्न बाजार समितीत कुठला माल आणला होता? मी तुरी विकायला आणल्या. काय रेट भेटला? 11,000 रुपये. अपेक्षित होता का कमी भेटला? काय कमी भेटला. कमी भेटला. 1,000 रुपयांनी कमी भेटला. किती हजारांनी कमी भेटला? 1,000 रुपयांनी कमी भेटला. 1,000 रुपयाचं नुकसान झालं तुमचं. मला सांगा 26 तारखेला आपल्या इथं निवडणूक होणार आहे. निवडणुकीसंदर्भात आपल्याला काय वाटते? आपल्या जिल्ह्यातून कोण निवडून येणार आहे? हे फाईट कशी राहणार आहे? आता आमच्या इकडे तर जास्त तुतारीच चालणार आहे. तुतारी चालणार. कारण की आम्हाला बदल घडून आणायचा आहे. बदल घडवून आणणार. आम्ही दोनदा तडसला दिलं निवडून, आता आम्ही तुतारीला निवडून आणणार आहे. शेतकऱ्यासाठी काहीच केलेलं नाही आहे. शेतकऱ्यासंदर्भात काहीच नाही केलं शेतकऱ्यासाठी. विम्याचे पैसे नाही, काही नाही, काहीच नाही. पीक विमा भेटला आपल्याला? काहीच नाही मिळालं. पावसाळ्यात जे शेतीचं मोठं नुकसान झालं, 3 वेळेस अवकाळी पाऊस आला, आताही वारा पाऊस आला, त्या संदर्भात काही शासनाकडून काहीच मदत नाही मिळाली. 1 रुपयाची मदत नाही मिळाली. शासनचं म्हणते आम्ही शेतकऱ्याला मदत दिली. नाही, कृषी अधिकारी जरी आमच्या समोर आला तरी आम्ही ते समोर सांगू शकतो का आम्हाला काहीच नाही मिळालं म्हणून. 1 रुपयात पीक विमा काढला होता, तो त्याचा मोबदला भेटला? काहीच नाही मिळालं. काहीच नाही भेटलं. एकूण ही फाईट जी आहे वर्धा जिल्ह्यात कशी राहणार? रामदास तळस, अमर काळे आणि अन्य उमेदवार आहेत. ही फाईट कशी राहणार? म्हणजे कोण निवडून येणार? काय वाटते आपलं मतदान? फाईट आहे, पण तरी तुतारी येऊ शकते. तुतारी निवडून. आपलं मतदान कोणाकडे राहणार आहे? तुतारीकडे. 2दा केलं तळसला, आता 3ऱ्यांदा तुतारीला करायचं आहे. तिसऱ्यांदा यावेळेस तुतारी. शासनाच्या ज्या योजना होत्या, कृषी योजना होत्या, शेतकऱ्यासाठी ज्या योजना राबवल्या, त्या राबवण्यात आल्या का? खरंच नाही राबवल्या, काहीच नाही राबवल्या. आणि राबवल्या पण का शेतकऱ्याला काही मिळाली नाही. शेतकऱ्यापर्यंत त्या योजना आल्या नाही, ते मिळालं नाही आपल्याला. काहीच नाही. म्हणजे यावेळेसच्या ज्या निवडणुका होणार आहे, आता 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात आपल्या वर्धा जिल्ह्यात निवडणूक होणार आहे, परिवर्तन होईल का असं वाटते का? परिवर्तन होणेच आहे. शेतकरी इतका त्रासून आहे का परिवर्तन शेतकऱ्याला केल्याशिवाय पर्यायच नाही. शेतीची लागवड केल्यानंतर आपल्याला पैसे वाचत आहे का? काहीच नाही, फक्त जेवणापुरते भेटते. त्याच्यावर तर काहीच कोणतं काम नाही. शेतकरी काहीच नाही करू शकत. मुलांचे शिक्षण झालं, लग्न झालं, ह्या गोष्टी आपण कशा पाहता? मुलांचं शिक्षण कसं पाहता? शिक्षणासाठी, लग्नासाठी कर्ज काढूनच करावं लागते. कोणतीही गोष्ट कर्ज काढूनच करावं लागते. शेतकऱ्यासाठी जे सरकारनं काय करायला पाहिजे होते? कुठल्या योजना राबवायला पाहिजे होत्या असं वाटतं तुम्हाला? शेतकऱ्या शेतीमालाला चांगले भाव, लाईनचं नियोजन नाही, बेकायदेशीर लाईन बिलं देते, ॲव्हरेज बिलं देते, रिडिंगप्रमाणे बिलं पाहिजे. आणि शेतकऱ्याला चांगले शेतापर्यंत रस्ते पाहिजे. रस्ते सरकार चंद्रावर गेलं, पण शेतकरी एवढ्या गाडण्यात चिखलातूनच आजही पादन रस्त्याचा मोठ्या प्रमाणात जो प्रश्न आहे वर्धा जिल्ह्यात मार्गी लावला असं प्रतिनिधीचं म्हणणं आहे, लोकप्रतिनिधीचं म्हणणं आहे. त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? काही कोणाचं नाही. ज्याची शिफारस आहे त्याचेच रस्ते होते. ज्याच्याकडे कोणी शिफारस नाही त्याचे रस्ते नाही होत ना, काहीच नाही. सामान्य शेतकऱ्याचे रस्ते झाले नाही, काहीच नाही. रस्ते नाही. आजही शेतकरी टोंगळ चिखलातूनच बैलबंडी नेते आणि इकडं समृद्धी करते, पण इकडं शेतकरी टोंगळच फसू राहिला. लोकप्रतिनिधीचं म्हणणं आहे का मोठ्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना रस्ते करून दिले, वाहतुकीचं दळणवळणाचं मोठं साधन करून दिलं आहे असं म्हणणं आहे. तर त्यांनी जे दावे केले ते खरंच खोटे आहे का? मग सगळे दावे खोटे आहे. कुठलेच रस्ते झाले नाही. शेतकऱ्याचे कुठलेच रस्ते नाही झाले. शेतकऱ्याचे नाही झाले. यावेळेस मला सांगा, शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रोशात आहे. मतदान आपला अधिकार आहे. हा मतदानाचा अधिकार गाजवून परिवर्तन घडवण का शेतकरी यावेळेस? पूर्ण शेतकरी याच्यातच आहे. परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचं. एकूणच आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो. अनेक शेतकऱ्यांना आपण विचारत आहोत. शेतकऱ्यांच्या ज्या योजना होत्या, ज्या राबवण्यात आल्या सरकारकडून, त्या राबवल्या गेल्या नाही. शेतकऱ्यांना पीक विमा असो, अनेक शेतकऱ्यांना अजूनही अद्यापही पीक विमा भेटला नाही किंवा अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान ते सुद्धा भेटले नाही. अशी खंत शेतकरी बोलून दाखवत आहे. सरकारच्या ज्या योजना होत्या त्या शेतकऱ्यापर्यंत यायला पाहिजे होत्या, त्या योजना अजूनपर्यंत आल्या नाही अशी खंत शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे आपण आलो तर बोलून दाखवत आहे. आपण आज आलो होतो हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत. हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण शेतकऱ्याशी संवाद साधला. येणाऱ्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात जे आहे वर्धा जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका होणार, त्या संदर्भात शेतकऱ्याचं का म्हणणं आहे, शेतकऱ्याचा कुठला उमेदवार निवडून येईल, या निवडणुकीत शेतकरी कुठल्या उमेदवाराला मतदान देणार, कुठल्या उमेदवाराकडे शेतकऱ्याचा जो कौल राहणार तो कौल जाणून घेतला. अनेक शेतकऱ्याशी आपण संवाद साधला. शेतकऱ्याशी संवाद साधताना शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे
तर यावेळी शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ज्या योजना राबवण्यात आल्या त्या योजना सरकारपर्यंत पोहोचल्या नाही. महत्त्वाचं म्हणजे 1 रुपयात पीक विमा ही योजना सरकारची जी आहे त्या योजना ज्या आहे शेतकऱ्यांना भेटल्या नाही. शेतकऱ्याचे मोठा आक्रोश सरकारच्या विरोधात आहे. किंवा जे शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे का शेतमालाला आम्हाला ज्या योजना आम्हाला नको, आमच्या शेतमालाला रास्त भाव जे आहे सरकारकडून मिळाले तरच आम्ही जे आहे कृषी संपन्न होऊ अशी खंत जे आहे शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आम्ही जेव्हा संवाद साधला तर वर्धा जिल्ह्यात जो आहे जे उमेदवार आहे त्यांच्या संदर्भातही आम्ही मोठ्या प्रमाणात जो संवाद साधला त्या संवादातून एकच जाणून आलं आहे की शेतकऱ्याचा मोठा आक्रोश आहे सरकारच्या विरोधात आहे. शेतकरी जे आहे परिवर्तनाची अशी एक लाट आम्ही निर्माण करू असे अनेक शेतकऱ्यांनी आपले म्हणणे बोलून दाखवलेले आहे.